या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जाणून घेणार आहोत नगर परिषद यामध्ये आपल्याला कर निर्धारण या पदाचा आज पेपर झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे। तर यामध्ये जर विचार केला तर आज जो पेपर झालेला आहे त्याच्या पहिल्या शिफ्टला कोणकोणते प्रश्न आले होते, विषयानुसार कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जाणून घेणार आहोत। जेणेकरून पुढील जर विचार केला तर याच पॅटर्न नुसार बाकीचे जे पण पद आहे त्यांच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, कोणकोणत्या टॉपिकचा समावेश करण्यात आला होता, कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा मराठी विषयाचा आपण जाणून घेऊया। मराठीवरती जर विचार केला तर विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे मराठी जे ग्रामर होतं खूपच सोपं होतं। मराठीचे जेवढे पण 15 प्रश्न होते खूपच सोपे आले होते। यामध्ये सत्यासत्य समास यावरती प्रश्न होता, मुले शाळेतून घराकडे गेली यावरती तुम्हाला प्रयोगावरती प्रश्न आला होता। त्यानंतर कर्ता ओळखा यावरती प्रश्न होता, कर्म ओळखा यावरती एक प्रश्न होता, वाक्याचा प्रयोग ओळखा प्रकार ओळखा यावरती तुम्हाला एक प्रश्न होता। त्यानंतर संयुक्त वाक्य मिश्र वाक्य याचा समावेश होता, यामध्ये तुम्हाला प्रश्न आले होते। क्रियापद ओळखा यावरती प्रश्न होता, वाक्याचा काळ बदलणे यावरती देखील प्रश्न आलेला आहे। पुढे जर विचार केला आपल्याला लेखक साहित्य यावरती प्रश्न नव्हता असं देखील सांगितलेलं आहे। म्हणजे जर विचार केला तलाठी भरतीसाठी कसं आपल्याला लेखकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात होते, परंतु यामध्ये आपल्याला लेखक साहित्य यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न नव्हता। यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला ग्रामरवरती प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटत असते मित्रांनो। हे आपण ऑलरेडी आपल्या नोट्स मध्ये सर्वचे सर्व पॉइंट सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत मित्रांनो। पुढे जर विचार केला इंग्लिश विषयाचा जर विचार केला तर जे इंग्लिश होतं मॉडरेट होतं, यामध्ये जास्त अवघड नव्हतं, ग्रामर बेसिक होतं, जास्त अवघड प्रश्न नव्हते। यावरती आपल्याला व्हॅकॅब्युलरीवरती जास्त बरेच प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटले होते। यावरती पॅराग्राफ वरती सुद्धा 2 प्रश्न आले होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आर्टिकल वरती प्रश्न होता, त्यानंतर टेन्स वरती प्रश्न होता आणि पॅराग्राफ यावरती सुद्धा प्रश्न आले होते, 3 ते 4 प्रश्न अशा प्रकारचे इंग्लिश ग्रामर होतं। त्यानंतर पॉलिटी अँड ऍक्ट्स यावरती तुम्हाला जास्त प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटले होते। यामध्ये आपल्याला भाग 7 कोणत्या घटना दुरुस्तीने वेगळा झाला यावरती प्रश्न होता। त्यानंतर भाग 4A कोणत्या घटना दुरुस्तीने टाकला यावरती प्रश्न होते। त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला झिरो बजेट कोणत्या वर्षी लागू झालं तर त्याविषयी प्रश्न होता। त्यानंतर लोकायुक्त कायदा वर्ष हे विचारलं होतं। त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुढे आपल्याला RTI कायद्याबद्दल कलमे यावरती प्रश्न आला होता। त्यानंतर SC ST लोकसभेच्या आरक्षण कलमे कोणते आहेत तर त्यावरती सुद्धा प्रश्न आला होता, ठीक आहे। त्यानंतर जर विचार केला करप्शन ब्युरो यावरती तुम्हाला एक प्रश्न आलेला होता। त्यानंतर जर विचार केला तर अशा प्रकारचे त्याचे पर्याय होते। करप्शन ब्युरो मध्ये चौकशी कोण करते असा प्रश्न होता, ठीक आहे। तर अशा प्रकारचा ऑलराऊंडर जर विचार केला तर आपल्याला विषयानुसार आमच्याकडे जेवढे पण क्वेश्चन उपलब्ध झाले, जी माहिती उपलब्ध झालेली ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। जिल्हा परिषद पदभरती सुद्धा आपल्याला 1 तारखेपासून सुरू झालेले बघण्यासाठी भेटत आहे। बाकीचे जेवढे पण पेपर राहिलेत त्यांची सुद्धा पेपर सुरू होणार आहे 1 तारखेपासून। यामध्ये आपण आरोग्य सेवक झालं, ग्रामसेवक झालं आणि इतर जिल्हा परिषद पदभरतीमध्ये कोणत्याही पदासाठी जरी तुम्ही अर्ज केला असेल तर त्या सर्व पदांच्या नोट्स आपण काढलेले आहेत। याचे वैशिष्ट्य तुम्ही जाणून घेऊ शकता। यामध्ये तांत्रिक प्रश्नांचाही समावेश असणार आहे। ग्रामसेवक झालं त्यासोबत आरोग्य सेवक पुरुष महिला या दोन्ही पदांसाठी आपण मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, मागील क्वेश्चन पेपर, तांत्रिक प्रश्न संच हे सर्व 4-5 विषयांच्या नोट्स काढल्यात। त्यासोबत मागील क्वेश्चन पेपर, सराव प्रश्न संच हे सर्व काही तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे मित्रांनो। तर ह्या अशा प्रकारच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत खूपच कमी किमतीमध्ये 4 ते 5 विषयांच्या, ठीक आहे। यामध्ये आपल्याला 4 ते 5 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे, मागील क्वेश्चन पेपर आणि त्यासोबत प्रश्न संच प्रॅक्टिस करण्यासाठी प्रश्न संच सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। तर हे सर्व तुम्हाला 150 ते 200 रुपयामध्ये हे सर्व तुम्हाला काय भेटणार आहे या विषयांच्या नोट्स, 4 ते 5 विषयांच्या नोट्स, मागील क्वेश्चन पेपर प्लस प्रश्न संच हे सर्व काही तुम्हाला 150 ते 200 एवढ्या किमतीमध्ये भेटणार आहे। जेणेकरून जे सर्वसाधारण विद्यार्थी त्यांना याचा फायदा घेता येणार आहे। जर तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर दिसत असेल 91 64 31 99 या मोबाईल नंबरवरती तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता। मेसेज केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या पदाचं नाव सांगायचं, या पदासाठी आम्हाला नोट्स हव्या आहेत असा मेसेज करायचा आहे। त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाईल। ग्रामसेवक झालं, कृषी सेवक झालं, यामध्ये कृषी अभ्यासक्रम सुद्धा आपण कव्हर केलेला आहे। बाकीच्या भरपूर विषयांच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे। प्लस यामध्ये करंट अफेअर 1 वर्षाचं करंट अफेअर सोबत आपल्याला फ्री मध्ये बघण्यासाठी भेटून जाईल सर्व विषयांच्या नोट्स सोबत, ठीक आहे। तर अशा प्रकारचं स्वरूप असणार
असणार आहे खूपच IMP बेस्ट नोट्स असणार आहे। आतापर्यंत जेवढे पेपर झाले त्यामधून जर विचार केला तर आपला जो सिलेबस आपण कव्हर केलेला आहे त्यातून जर विचार केला तर 80 ते 90% आपला जो अभ्यासक्रम आहे आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केला होता तोच आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारचा टोटल सिलेबस कव्हर करून आपण या नोट्स तयार केल्यात। या नोट्सचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, नाहीतर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा। आज जो पेपर झालेला आहे नगर परिषद कर निर्धारण या पदाचा त्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे। आणि जर तुम्हाला हे बघायचे असेल, सविस्तर माहिती बघायची असेल तर जो आपला YBD अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन होऊ शकता। तिथे तुम्हाला ही सर्व माहिती भेटून जाईल, ठीक आहे। तर अशा प्रकारचे हे छोटंसं अपडेट होतं। तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राइब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।